देव जन्माला येतो का हा पहिला प्रश्न आहे. बरोबर आहे का? देव जन्माला येतो आणि मरतो, तो देव नाही आहे. म्हणून त्याला शाश्वत म्हटलं आहे. काय शाश्वत म्हणजे त्याला जन्ममरणाच्या पलीकडची गोष्ट आहे ना. काय त्याला देव म्हटलं आहे. आणि ती शक्ती सर्व ठिकाणी भरलेली आहे या विश्वात. म्हणून आपण म्हणतो सर्वाघटी राम देहादेही एक. मग आपल्याला जाणीव झाले प्रचिती काय. आपल्या वर्तनात, आपल्या बोलण्यात, आपल्या चालण्यात, आपल्या वागण्यात सर्वच फरक पडतो. कारण प्रचिती करते तशी. तो मनुष्य स्वतः काही करत नाही. त्याला म्हणतात वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशेत येते. ज्ञानेश्वरी ईश्वरी ज्ञान ज्याच्यात आहे त्या या पंढरपुरासारखं या जगात असं नाही आहे, क्षेत्रच नाही. आणि ते वर्णन एका तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे. परमार्थ कशासाठी करतोय हे जर कळलं ना, अरे 100% त्याची भरारी उंच गरुडासारखी होईल. परंतु ज्या पश्चातापानं, ज्या मनोभावनेनं जे नामस्मरण करायचं आहे ते होत नाही ना जीवाकडून. का होत नाही? आणि गंमतच अशी आहे, हे मोठा कृष्ण लबाड आहे. जरी बोललो आपण, काय दम नाही त्याच्यात. किती आहे खरं, तो इतका मायावी आहे भगवान श्रीकृष्ण. बघा, दररोज खोड्या करायचा लहानपणीच. आणि खोड्या करता करता आई पार वैतागून गेली. आणि एकदा अंगणात खेळत होता. ज्याला वाटतं ना समोर अखंड ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल मी बोलतोय. अखंड होत नाही जीवाकडून. आणि अखंड झाल्यावर तो महात्मा झाल्याशिवाय राहत नाही. ही प्रकून आहे. अचानकच गायब. श्रीकृष्ण तर अंगणात आहे आणि अचानकच यशोदेला दिसेना. म्हणजे चितशक्तीला दिसेना. ते आपण जे अट्टास करतो ना त्यावेळेला काय वेळेला असं होतं आहे. हा कृष्ण लबाड आहे. काय जवळ असून दिसत नाही. लक्षात येतं आहे का? काय जवळ असून यशोदा मातेला प्रश्नच पडला, आत्ता होता ना आता कुठे गेला. साधकाला सुद्धा असं होतं. काय आत्ता होता आणि आता कुठं. हवालदिल झाली आणि कृष्णाकडे पाय लागली. कृष्ण कुठे आत्ता खेळत होता इथं. आणि इतकी व्याकुळता की एकाएकी अदृश्य होतो तो यशोदा मातेच्या अंगणात. चितशक्तीच्या अंगणात कृष्ण रामाची अनुभूती खेळते. कारण तिनं जन्म दिलेला आहे ना. इथं खरं खोलात आणखी बोलायचं म्हणजे डोक्यावर जाईल. म्हणून मी बोलत नाही काही गोष्टी. हातचं राखून काय आपण सांगायचं, नुसती बडबड करायची. त्याच्यावर हे जर समजलं नाही समोरच्या माणसाला तर त्याचा खरोखर फायदा होत नाही. देव जन्माला येतो का हा पहिला प्रश्न आहे. बरोबर आहे का? देव जन्माला येतो आणि मरतो, तो देव नाही आहे. म्हणून त्याला शाश्वत म्हटलं आहे. काय शाश्वत म्हणजे त्याला जन्ममरणाच्या पलीकडची गोष्ट आहे ना. काय त्याला देव म्हटलं आहे. आणि ती शक्ती सर्व ठिकाणी भरलेली आहे या विश्वात. म्हणून आपण म्हणतो सर्वाघटी राम देहादेही एक. मग आपल्याला जाणीव झाले प्रचिती काय. आपल्या वर्तनात, आपल्या बोलण्यात, आपल्या चालण्यात, आपल्या वागण्यात सर्वच फरक पडतो. कारण ती प्रचिती करते तशी. तो मनुष्य स्वतः काही करत नाही. त्याला म्हणतात वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशेत येते. तिथं एवढं आहे. आणि मग यशोदा माता तो कावरी बावरी झाली.
आणि आता होता अंगणात आणि आता कुठे गेला. आता होता मी खेळत होता आणि आता काय करायचं शोधायचं. आणि तो नील स्फटिकासारखा असा दिव्य असा ह्याच्यात प्रकाशात. आणि आता आई आपली व्याकुळ झाली, तिला त्रास जास्त बरोबर नाही जास्त, म्हणून तो प्रगट झाला. अरे आता इथं नव्हतास ना, आता कुठून आलास. शब्द कसे आहेत बघा. आता तू इथं नव्हतास, आता कुठून आलास. यशोदा माता म्हणते, यशोदा म्हणजे जन्म देणारी, ज्ञानाला जन्म देणारी भक्ती. चित शक्ती तिला म्हणतात भक्ती. माना भक्तीला असा लपंडाव करायला लावणार आहे तो. जितकं बोलतो तितकं सोपं नाही, आणि जितकं सोपं आहे तितकं अवघड पण नाही. या जगात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. पण संतांनी सांगितलं की याच्यासाठी थोडासा मागोवा घेतला तर मला वाटतं बरं होईल. संतांनी आयुष्य खर्च केलं. संतांनी संपूर्ण. पर आपल्यासारखी तीर्थयात्रा फिरत बसले का, पूजा अर्चा करत बसले का. सरळ आहे ना. आपल्याला का वाटतं देव तिथं आहे म्हणून जायचं. संतांनी महत्त्व गाडलं म्हणून आपण जातो आणि त्या ठिकाणचा आपल्यावर परिणाम होतो. कोणचा. आपण तीर्थाला, आता उदाहरणार्थ या पंढरपुरासारखं या जगात असं नाही आहे, क्षेत्रच नाही. आणि ते वर्णन एका तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे की खरोखर जर तपास केला, काशीला गेलो आम्ही, पाहिलं, वृंदावनाला पाहिलं, चौकडे पाहिलं, पण सहज जो पंढरपूरला आनंद मिळतो तो इतर ठिकाणी मिळत. तिथं बाहेरचा देखावा भरपूर मिळेल काय, पण हा समाधान म्हणतात ते. आणि ते समाधान कशामुळं निर्माण झालं तिथं. तुमच्या आमच्यासारखे भाविक अनादिकालापासून जात आहेत, साधू वगैरे सर्वच, आणि त्यांचं ते केंद्र झालं. ज्ञानेश्वर महाराज आळंदी कधी प्रसिद्ध झाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर काय. तिथं आधी पोत्या पुराणं चाललेली, दशग्रंथी ब्राह्मण होते ते, तोंड पाठवेद काय. पण तोपर्यंत आळंदीला कुणी ओळखत नव्हतं. पण ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज आले आणि त्यांचं चरित्र पाहिलं, तेव्हा त्या आळंदीचं कशामुळं, ज्ञानदेवामुळं, निवृत्तीनाथामुळं, मुक्ताबाई काय, सोपानदेव, हे चारही भावंड, चार त्यांना संज्ञा दिलेल्या आहेत. ह्या संज्ञा नंतर दिल्या जातात. हे अजून किती लोकांच्या लक्षात येईल हा मोठा प्रश्नच आहे. ज्ञानदेव कुणाचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार. मग महाविष्णूचा अवतार असताना ते असे हाल केले असते का. लोकांनी भिक्षा वाढली नाही तर महाविष्णू, त्यांना कळलेच नव्हते महाविष्णू आहे म्हणून. हे आपण नंतर ठरवलं याने, बरोबर आहे की नाही. अगोदर कळलं असतं तर साधा लुंगासुंगा भाऊ असले तर त्याची पूजा केली जाते. आणि हा ईश्वराचा अवतार आहे ज्ञानेश्वरी. ईश्वरी ज्ञान ज्याच्यात आहे त्या, आणि त्याचं लिखाण करणं ते स्वतः भगवंत. अशा असताना म्हणजे ही योग्यता त्याच वेळेला कळली जात नाही. भले नाथ महाराज असोत नाहीतर कुणी असोत, ज्ञानदेव असोत, एकनाथ महाराज असो किंवा समर्थ रामदास असो, गोरा कुंभार असो, चोका महार असो, कुणी असो, त्यावेळेला त्यांना किंमत होती का. सरळ गेल्यानंतर खरी वस्तुस्थिती आहे, आणि ती तर लक्षात आली पाहिजे.